अजित पवार जामखेडमध्ये दाखल झालेले आहेत। कर्जत जामखेड हा रोहित पवार यांचा मतदारसंघ आणि इथल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अजित पवार आज जामखेडमध्ये आहेत। रोहित पवार यांचे कार्यकर्ते दादांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आहेत। तसंच दादांच्या स्वागतासाठी या ठिकाणी रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी आपण बघू शकतो की बॅनर देखील लावलेले होते। रोहित पवारांच्या कार्यक्रमासाठी दाखल झालेले आहे आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती एकंदरीत आपल्याला बघायला मिळते आहे। विशेष म्हणजे रोहित पवारांचे हे कार्यकर्ते जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सगळे त्यांचे प्रमुख कार्यकर्ते जे आहेत पदाधिकारी आहेत रोहित पवारांचे ते दाखल झाले। आपण बघतो की ते आता स्वागत या ठिकाणी अजितदादांचं करताना बघायला मिळतं आहे आणि सगळी रोहित पवारांचे हे कार्यकर्ते आहेत ते अजितदादांचं स्वागत या ठिकाणी करत आहेत। आणि खरं तर उपमुख्यमंत्री दादा एक या ठिकाणी जामखेडमध्ये दाखल झाले आहेत। कार्यक्रम स्थळावरती आता ते या ठिकाणी रवाना होणार आहे आणि ही सध्या कार्यकर्त्यांची चर्चा जी आहे ते संवाद जे आहे ते या ठिकाणी अजितदादा जे आहेत तर ते साधत आहेत। आणि कालपासूनच एक बॅनरची जी आहे ती चर्चा रंगली होती, कारण रोहित पवारांनी अजितदादांच्या स्वागताचे बॅनर जे आहे ते लावले होते। मित्र परिवार आणि या ठिकाणी कर्जत जामखेडच्या समस्त कर्जत जामखेड यांच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले होते आणि ह्या बॅनरची चर्चेनंतर आता रोहित पवारांचे कार्यकर्ते देखील अजित पवारांच्या स्वागतासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। आणि एकंदरीतच ही सगळी चर्चा जी आहे ते अजितदादा करताना या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आणि आपण बघतो की अनेक कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या ठिकाणी चर्चा जी आहे ती दादा करताना पाहायला मिळतं आहेत। आपण बघतो की काही कार्यकर्त्यांनी निवेदन देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। निवेदन जे आहे ते दिलेलं आहे आणि दादा जे आहेत ती चर्चा या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला एकंदरीतच बघायला मिळतं आहे। थोड्याच वेळात शिवशाहू फुले आंबेडकर असे संयुक्त जयंती जे आहे त्या जयंतीचा कार्यक्रम संध्या सोनवणे यांनी आयोजित केला होता आणि या कार्यक्रमासाठी आता अजित पवार जे आहे ते दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत रोहित पवार यांचे देखील काही कार्यकर्ते आहेत तर त्यांच्या सोबत देखील आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण बघतो की हे रोहित पवार यांचे कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि हे त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगा तुम्ही या ठिकाणी स्वागत करायला आला आहात, रोहित दादांचे फलक देखील आपल्याला बघायला मिळाला होता, काय सांगा? हो चालतं। अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आमच्या जामखेड नगरीमध्ये येत असल्यामुळं आणि रोहितदादा या विधानसभेचे आमदार असल्यामुळं एक लोकप्रतिनिधी या नात्याने दादा स्वागत करणं क्रमप्राप्त आहे, त्यामुळे आम्ही या ठिकाणी बॅनर लावलेले आहे। तर निश्चित आपण बघतो की सगळे रोहित पवारांचे कार्यकर्ते आहेत आणि अजितदादांचं स्वागत जे आहे ते त्यांनी यावेळेला केलेलं आहे, त्यामुळे एकच चर्चा जी आहे ती बघायला मिळाली आहे। काय सगळ्यांना तुम्ही स्वागत केलेलं आहे अजितदादांचं? अजितदादांचं स्वागत ते उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही सगळं पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निश्चितपणे केलेलं आहे आणि या